महानगरपालिका निवडणुकांमध्ये मूळ कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळणे तसेच अनेकांना पक्षाने अर्ज माघारी घेण्यास सांगणे आणि यावरून उमेदवार आणि समर्थकांकडून राडा झाल्याच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या। त्यामध्ये आता नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे उमेदवार किसन गावडे यांना प्रभाग क्रमांक 13 मधून भारतीय जनता पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता, पण त्यांचा एबी फॉर्म रद्द झाला। त्यानंतर गावडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, पण भाजपने त्यांना हा अर्ज मागे घेण्यास सांगितलंय। त्यानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून भाजपच्या निर्देशांनंतर गावडे हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निघाले होते, मात्र अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना थेट विरोध केला आणि त्यांच्या दाराला थेट कुलूप लावत गावडे यांना त्यांच्या घरातच कोंडल्याचं पाहायला मिळालं। आता आम्ही पक्ष कार्यालयात चाललो आहे, तिथे बाकीचे उमेदवारी सगळ्या उमेदवारांना तिथे बोलवणाऱ्या पक्षाचे नेते सगळे तिथे येणार आहे आणि त्यानंतर तिथनं सीएम साहेबांसोबत बोलणं करून या संदर्भातला तोडगा काढणार आहे। याच्यात बाकी सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना, दोन्ही भागातील अभ्यंगनगर आणि त्या भागातील कार्यकर्त्यांच्या भावना, हजारीपाडच्या कार्यकर्त्यांच्या भावना हे सीएम साहेबांना सांगणार आहे। आज जे झालेल्या सगळ्या गोष्टी, कार्यकर्त्यांचं मत सगळं सीएम साहेबांसोबत बोलून मग यामध्ये सीएम मुख्यमंत्री साहेबच याच्यात शेवटचा निर्णय देणार आहे। इतका आक्रोश होते आहे, कशी तुम्ही हे सगळी भावना समजून सांगणार आहे का? कुठल्याही परिस्थितीत जर दुसरा उमेदवार दिला तर आम्ही मतदान करू देणार नाही असंही जे आहे ते म्हणत आहे। नाही, असं काही हे नाही। या भावना आज ठीक आहे, शेवटचा दिवस आहे, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे, पण हे कार्यकर्ता हे सगळे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते हो। मनोनीत नगरसेवक द्याल का त्यांना कार्यकर्त्यांचं पाहून? नाही, आता काही निर्णय असा झालेला नाही की त्यांना तिकीट देणार की नाही देणार। आता आम्ही पक्ष कार्यालयात चाललो, तिथनं हा निर्णय होणार आहे आणि तिथे कोणाला काय ऍडजस्ट करायचं ते तिथेच निर्णय होणार। विभागीय पक्ष कार्यालय किसन गावडे हे इथून निघतील का बाहेर? निघतील माझ्यासोबतच ते येऊन राहिले। तुमची मध्यस्थी यशस्वी झालेली तुम्ही तोडगा आता निघणाऱ्या कार्यालयात विदर्भातले ती भूमिका आजही निभावली तुम्ही? नाही, ठीक आहे, मधला मार्ग काही निघाला निघणार। आता आम्ही कार्यालयात जाऊन या मधल्या मार्गाचाच आम्ही चर्चा करणार। नक्कीच आपल्या सोबत आहे परिणयजी फुके, परिणय भाऊ। आपण अनेक वर्षापासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून आहात आणि अशा वेळी जर बघितलं असेल तर आम्हाला पार्सल उमेदवार नको, तर आम्हाला लक्षात घ्या, पार्सल हा शब्द चुकीचा आहे। माननीय विजयजी होले हे सुद्धा प्रभागातच राहतात, गेल्या 35 वर्षापासून ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम करतात आहे, ते सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। त्यामुळे पार्सल हा शब्द नाहीये। कुठल्या भागावर अन्याय होत असतो। पक्ष नेतृत्व आहे, पक्ष नेतृत्वांना निवड करताना खूप मोठा विषय आहे। 2000 लोकांनी अर्ज टाकलेले आहे, त्यातले 151 निवडायचे आहे। या प्रभागामध्ये 49 लोकांनी अर्ज टाकलेले आहे, त्यातनं 4 निवडायचे आहेत। त्यामुळे असा विषय नाही आहे ज्या भागावर अन्याय होता हा विषय आहे। या भागाच्या कार्यकर्त्याच्या भावना योग्य आहे, कारण की या अगोदर सुद्धा या भागाला प्रतिनिधित्व मिळालं होतं, म्हणून या भावना आहेत। तुमच्या रूपानं इथं प्रतिनिधित्व भेटणार आहे ना, मी त्यांचा प्रतिनिधी आहे। पण नगरसेवक असलो तरी चालेल, नसलो तरी चालेल, पण कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणार नाही याची गॅरंटी आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नाही, मुख्यमंत्री निष्ठावंत कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नसते। देवेंद्र फडणवीस यांची कुठे भेट आहे तुमची? नाही, आता परिणयजींना माहित, परिणयजींना सांगितलंय की आपल्याला जायचं आहे आणि मी त्यांच्यासोबत चाललोय। कुठे भेट? नागपूर का मुंबई? त्यांनाच माहित आहे कुठं नाही जात, पण नक्कीच आहे की भेट होईल मुख्यमंत्र्यांची आणि त्यातनं सर्व चांगलं होईल, काहीच चूक होणार नाही। स्वीकृत नगरसेवक वगैरे काही आश्वासन नाही, असं काही आश्वासन नाही। आणि आश्वासनावर जगणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही। असा कार्यकर्ता जर असेल तर तो स्वार्थी झाला। स्वार्थी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीत नाहीये, पक्षशिस्त मोडणारा कार्यकर्ता नाही। माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना, मला इथनं जाऊ द्यावं। मी माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक आहे, त्या बैठकीत जे काही होईल मी तुमच्याशी आल्यानंतर बोलतो।